ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, हबेमुस पापाम म्हणजे आमच्यासाठी एक पोप आहे. आमच्यासाठी एक पोप आहे हे आमच्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे. प्रियजन हो, आम्हाला माहीत आहे जेव्हा पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर डिकननं अनाऊन्स केलं आमच्यासाठी जे पोपचे जे निधन झालं आणि तेव्हा सीदे वेकांती म्हणजे सीट खाली आहे, सीट खाली राहणे म्हणजे एक जे पोपची जागा, जे संत पीटरची जे गादी आहे, जे येशूने त्याला ते गादी दिलेली आहे आणि येशूने पोप नियुक्त केला. पेत्राच्या रूपामध्ये पहिला पोप जेव्हा येशूने नियुक्त केला, म्हणजे तेव्हापासून आम्हाला एक आधार आहे आणि आमच्यासाठी एक मध्यस्थ आहे आणि आमच्यासाठी स्वर्गाचे द्वार खोलून देणारा, ह्या पृथ्वीवर आमच्यासाठी स्वर्गाचे द्वार आम्हाला स्वर्गाच्या दाराकडे नेणारा आणि आम्हाला मार्गदर्शन करणारा एक पोप, एक होली सी, एक वेकंट आहे. म्हणजे एक आमचा एक काहीतरी एक आधार, आमचा एक सपोर्ट गेलेला आहे. आणि मग तेव्हापासून, त्या दिवसपासून जेव्हा पोप फ्रान्सिसचं निधन झालं आणि त्याच्यानंतर अंतिम संस्कार झाला, त्याच्यानंतर कॉन्क्लेव्ह सुरू झाला आणि तेव्हापासून सर्व जनता पोपची वाट पाहत होते. कोण होईल आमच्यासाठी समोरचा पोप? आतापर्यंत 266 पोप होऊन गेले आणि याच्यानंतर आमच्यासाठी 267वा पोप कोण होणार याची वाट पाहत होते. आणि आम्हाला माहीत आहे त्या संत पीटरच्या कॅम्पसमध्ये जेव्हा सिस्टीन चॅपलमध्ये कॉन्क्लेव्ह सुरू होता आणि तेव्हा संपूर्ण जनता आतुरतेने वाट पाहत बसलेली होती. कोण होईल, कोण होईल पोप? समोरचा पोप कोण आहे? पुष्कळ लोक प्रार्थना करत होते, पुष्कळ लोकांची आशा होती आणि पुष्कळ लोक आपले मत व्यक्त करत होते, परंतु आम्हाला त्याच्यामध्ये काही करता येत नाही. देवाने आम्हाला पुन्हा एक पोप दिलेला आहे. पोप आमच्यासाठी पोप लिओ 14वे याच्या रूपामध्ये आम्हासाठी पुन्हा एक पोप दिलेला आहे. 267वा पोप आमच्यासाठी. प्रियजन हो, 267वा पोप जो पेत्राच्या नंतर जे आमच्यासाठी नेतृत्व करण्यासाठी जो पोप आहे, तो एक आमचा एक शेफर्ड आहे, आमचा मेंढपाळ आहे. संपूर्ण कॅथलिक लोकांचा, संपूर्ण जगातील लोकांचा एक शेफर्ड आहे आणि तो एक आमचा मध्यस्थ आहे. परमेश्वराच्या आणि मनुष्याच्या मधामध्ये एक मध्यस्थ आहे. आणि येशूने म्हटलेलं आहे, मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो. आणि त्याचप्रमाणे पोप सुद्धा आमचा मेंढपाळ आहे, आमचा रखवाला आहे. आणि तो कोणते रखवाली करतो प्रियजन हो? काय रखवाली करतो आम्हाला पाहायची गरज आहे. आम्हाला नवीन पोप लिओ 14वे यांनी आपले मत व्यक्त करत असताना आम्हाला विश्वासामध्ये वाढ करण्याविषयी महत्त्व दिलेलं आहे. विश्वासामध्ये वाढ करून आपण विश्वासामध्ये समोर आलं पाहिजे आणि आमच्यामध्ये ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या ज्या गोष्टीचा बदल करायची गरज आहे आणि विश्वासामध्ये दृढ होण्याची गरज आहे, ते आम्हाला करणे आवश्यक आहे. म्हणून पोपने एक सुंदर असं एक आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि या संपूर्ण जगाला मार्गदर्शन करत आहे की आम्ही प्रत्येकाने आपापल्या विश्वासाकडे आपण पहा. मी कसा विश्वास करतो? माझ्या विश्वासामध्ये वाढ होत आहे का? आणि माझ्या विश्वासामध्ये किती दृढता आलेली आहे आणि मी कोणत्या प्रकारचा विश्वास करतो? ज्याप्रमाणे प्रभू येशूने आम्हाला पित्या परमेश्वरावर विश्वास करणे आणि पित्या परमेश्वराच्या योजनेवर विश्वास करणे हे शिकवलेले आहे, ते आपण आपल्या मनामध्ये धरलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. प्रियजन हो, आम्हाला माहीत आहे येशूने पेत्राला पोप म्हणून निवडले आणि तेव्हा त्याला त्यांनी सांगितलं का मी स्वर्गाच्या कुंजा तुझ्या हातात देईन आणि तू जे काही या पृथ्वीवर बांधशील
ते स्वर्गात बांधले जाईल. जे काही तू या पृथ्वीवर मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. प्रियजनो, पोप आहे आमचा मध्यस्थ आणि म्हणून आम्ही ज्या प्रकारे पोपच्या मार्गदर्शनाने आम्ही आमचे विश्वास वाढवतो, त्यानुसार आम्हाला देवाची कृपा मिळते, आशीर्वाद मिळते. आम्ही पोप हा आमचा एक आदर्श आहे हे समजून आपण त्याच्या शिक्षणाला आपण अनुसरण करावं. प्रियजन, आम्हाला माहीत आहे, आम्ही पुष्कळ लोकांकडून ऐकतो की हा पोप चांगल्या प्रकारे कार्य करत नाही आहे, किंवा हा पोप अँटी क्राइस्ट आहे, किंवा ह्या पोपचे तत्व वेगळे आहे. अशा प्रकारे आमच्या मनामध्ये कधी-कधी एक विचार येतो किंवा आमच्यामध्ये भावना येतात. परंतु प्रियजन पोपची गादी जे आहे ते एक सर्वसाधारण गादी नाही. आणि तो पोप त्या ठिकाणी बसून जेव्हा तो निर्णय घेतो, तेव्हा तो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आहे. आणि म्हणून जे काही तिथं कार्य होते ते आमच्या वाढीसाठी, आमच्या उन्नतीसाठी, आमच्या प्रगतीसाठी आणि आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी केलेले जाते. म्हणून जे काही पोप आम्हाला शिकवतात, पोप आम्हाला मार्गदर्शन करतात, पोप आम्हाला सांगतात, त्याचे आपण पालन करावं. प्रियजनो, आम्हाला माहित नाही आम्ही कोणत्या प्रकारे विचार करतो, परंतु आम्हाला एक आधार आहे पोप, आणि तो पोप आम्हाला देवाच्या मार्गाने नेईल हा आमचा विश्वास आहे. म्हणूनच आपण हाबेमुस पापा जो म्हणतात, हाबेमुस पापा म्हणजे आमच्यासाठी एक पोप आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे? आम्ही त्याला मानतो, आम्ही त्याच्या शिकवणीला आम्ही ग्रहण करतो, आम्ही त्याच्या शिकवणीनुसार चालतो आणि तो आमचा मध्यस्थ आहे, आम्ही हे स्वीकार करतो. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आम्हाला माहीत आहे येशूने पेत्राला म्हटले, सिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? तीनदा विचारले येशूने विचारले, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? त्याने म्हटलं, होय. तर मग तू काय कर, मग माझे मेंढरे चार. म्हणजे काय सांगितलं आहे येशूनं, की तू माझ्यावर प्रेम करतोस तर मग बाकीची जी गोष्ट आहे ते तू कर. म्हणजे काय कर, माझे मेंढरे चार आणि माझ्या कोकराचे पालन कर, अशा प्रकारे. तर तीनदा येशूने पेत्राला विचारलं, तू माझ्यावर प्रेम करतोस का? म्हणजे ह्या तीनदा तू प्रेम करतोस का म्हणण्याचा अर्थ काय मित्रांनो, की तीनदा जेव्हा आपण एक गोष्ट करतो किंवा बोलतो किंवा विचारतो, याचा अर्थ आम्हाला दृढ करण्यासाठी, आम्हाला दृढ बनवण्यासाठी की तीनदा विचार. आणि दुसरी गोष्ट, तीनदा विचारण्याच्या मागे एक अर्थ आहे, तू माझ्यावर प्रेम करतोस का म्हणजे तू आत्ता माझ्यावर प्रेम करतोस काय? पुन्हा एक गोष्ट, तू माझ्यावर प्रेम करतोस का म्हणजे तू काल जसा माझ्यावर विश्वास करत होता, माझ्यावर प्रेम करत होता, त्याच्यापेक्षा जास्त आज प्रेम करतोस काय? आणि तिसरी गोष्ट असं आहे की तिसऱ्यांदा विचारण्याची गोष्ट आपण समजतो की येशूने म्हटलं, तू माझ्यावर प्रेम करतोस का? जेव्हा तिसऱ्यांदा येशूने विचारले की तू माझ्यावर प्रेम करतोस का, याचा अर्थ असा की तुला मी जे दान दिलेलं आहे, तुला मी जे वरदान दिलेलं आहे, किंवा तुला मी आशीर्वाद दिलेला आहे, त्या आशीर्वादापेक्षा, तुझ्या वरदानापेक्षा, तुझ्या कृपेपेक्षा, की तुला मिळालेल्या चमत्कारापेक्षा, तुला मिळालेल्या शांतीपेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतोस का? प्रियजनो, आम्ही कधी कधी काय करतो, मला मिळालेल्या वरदानावर जास्त प्रेम करतो, मला मिळालेल्या कृपेवर मी प्रेम करतो, मला मिळालेल्या स्थानावर जास्त प्रेम करतो. आपण येशूवर सर्वात जास्त प्रेम केलं पाहिजे, ही येशूची शिकवण आहे. म्हणून आम्ही आमच्यासाठी दिलेला पोप देवाकडून दिलेला पोप आहे. म्हणून आपण काय करावं, त्याची शिकवण आपण मानावं, देवावर विश्वास ठेवावं, देवाच्या कृपेनं वाढण्यासाठी प्रयत्न करावा आणि देवाच्या कृपेनं भरून देण्यासाठी आपण प्रार्थना करावं. प्रियजनो, आपण विश्वास ठेवूया आणि जो पोप आमच्यासाठी मार्ग सांगत आहे आणि तो विश्वासाविषयी सांगत आहे, त्याच्यामध्ये दृढ होण्यासाठी आपण प्रयत्न करूया.